मालवणमध्ये सध्या पर्यटनाचा हंगाम सुरू आहे। सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी पर्यटकांची तोबा गर्दी होतीये। पर्यटकांना किल्ल्यावर जाण्यासाठी ओढी सेवा देखील सुरू करण्यात आली। त्यामुळे पर्यटक मोठ्या प्रमाणात सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी आता गर्दी करताना दिसतात। हिस्टॉरिकल प्लेस आहे, त्यात त्यांनी चांगली वेल प्रिझर्व करून ठेवली आहे आणि स्वच्छता आहे आणि आत्ताच आय थिंक चालू झाली आहे। वातावरण पण छान आहे, खूप एक्साइटमेंट आहे आणि होपफुली सगळं आम्ही बघून घेऊ, व्यवस्थित इन्फॉर्मेशन सगळी छान वाटतंय। म्हणजे सिटीतून डायरेक्ट नेचर मध्ये येणं खूपच छान आहे, बेस्ट आहे। फिश वगैरे पण छान आहेत सगळे इथे, पदार्थ बाकी सगळं। आणि कोणाला इथे येऊन बाकीच्यांना पण बघायचं असेल तर सगळे येऊ शकतात, खूप छान आहे। याच संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रोहन नाईक यांनी। पर्यटनाचा मानबिंदू असलेल्या मालवणमध्ये 1 सप्टेंबर पासून पर्यटकांची पुन्हा गर्दी होऊ लागलेली आहे। मी आता आहे मालवण जेटी येथे, आपण पाहू शकता कशा प्रकारे सिंधुदुर्ग किल्ला आहे छत्रपतींसाठी जो बांधलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज, तो पाहण्यासाठी आता राज्यभरातून पर्यटक दाखल झालेले आहेत। ते बोटीद्वारे पावसाळी हवामानामुळे एकंदरीत पाहिलं असेल तर जवळपास 4 महिने जी समुद्रातून फेरी जाणार होती सिंधुदुर्ग किल्ल्याकडे ती बंद होती। मात्र आता 1 सप्टेंबर पासून पर्यटनाचा जो हंगाम सुरू झाला असल्यामुळे आपण पाहू शकतो कशा प्रकारे पर्यटक हे सिंधुदुर्ग किल्ल्यावर जात आहेत। सिंधुदुर्ग किल्ला हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो, जलदुर्ग असून एकंदरीत पाहिलं असेल तर आता पर्यटनाचा हंगाम सुरू झालेला आहे। त्यामुळे एकंदरीत अजूनही पर्यटकांची सिंधुदुर्गामध्ये आता मांदियाळी पाहायला मिळणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।